नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या हद्दी, बांध आणि शेतरस्त्यांवरून होणारे वाद हे ग्रामीण भागातील एक सामान्य चित्र आहे. शेजाऱ्यानं हद्द ओलांडणं, बांधावरती अतिक्रमण करणं किंवा शेतामध्ये जाणारा रस्ता अडवणं यामुळे अनेकदा ताणतणाव निर्माण होतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये घाबरून न जाता कायदेशीर मार्गांचा अवलंब केल्यास हे वाद कायम स्वरूपासाठी सोडवता येऊ शकतात. शेतकऱ्यांनी यासाठी स्वतःहून वाद वाढवण्याऐवजी शासनाच्या अधिकृत यंत्रणेचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. योग्य कागदपत्र आणि कायदेशीर प्रक्रिया वापरल्यास वाद जलद आणि निष्पक्ष पद्धतीनं मिटू शकतो. यासाठी वाद सोडवण्यासाठी काही प्रमुख कायदेशीर उपाय देखील असतात. तर यामध्ये शेतजमिनीच्या वादांमध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजेच शासकीय मोजणी. यासाठी भूमी अभिलेख विभाग यांच्याकडे अर्ज करून अधिकृत सर्वे तुम्हाला करून घ्यावा लागतो. या प्रक्रियेमध्ये जमिनीची अचूक हद्द निश्चित केली जाते, त्यामुळे पुढचे वाद टाळता येतात. जर वादाच्या दरम्यान भांडण, धमकी किंवा मारामारी झाली असेल तर त्वरित स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणं गरजेचं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बांधावरती पोलीस हा उपक्रम राबवला जात असून त्याद्वारे पोलीस थेट शेतामध्ये जाऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात. शेतरस्ता अडवण्याच्या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना अंतर्गत तहसीलदारांकडे मामलेदार न्यायालय अधिनियम 1960 नुसार अर्ज करता येतो. या कायद्यानुसार तहसीलदारांना रस्ता मोकळा करण्याचे अधिकार आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये ये जा करणं सुलभ होतं. जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद निर्माण झाल्यास अंतिम पर्याय म्हणून दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो. न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मालकी हक्क स्पष्ट केला जातो आणि कायदेशीर निर्णय दिला जातो. शेताच्या बांधावरती अतिक्रमण करणं, बांध कोरून ट्रॅक्टर किंवा अन्य अवजारं चालवणं हा खरं तर कायद्यानं गुन्हा मानला जातो. अशा प्रकारांमुळे शेजारी शेतकऱ्यांमध्ये वाद वाढू लागतात आणि तक्रारींची नोंद होऊ शकते. तसेच शासनानं शेतातील पारंपरिक रस्ते किमान 12 फूट रुंद करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. यामुळे ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि इतर शेती यंत्रसामग्री सहजपणे शेतात नेणं शक्य होईल. दरम्यान शेतजमिनीच्या वादांमध्ये अनेकदा कायदेशीर बाबी गुंतागुंतीच्या असतात, त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सल्ला घेणं किंवा अनुभवी वकिलांशी संपर्क साधणं अत्यंत उपयुक्त ठरतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर शेजारचा शेतकरी तुमच्या जमिनीमध्ये सतत बांध कोरत असेल तर अशा वेळी तुम्ही हे उपाय अवलंबायला हवेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.